सुस्वागतम. विद्येचे आणि कलेचे आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणाम. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आमचा मानाचा मुजरा. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना आमचा कोरनिसाद. देश रक्षणार्थ प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी पार्वती बळीराम खाडे यांचं वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं. त्यांना मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. रसिक हो, लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. पण हे चालवणारे राज्यकर्तेच जर स्वतःला सर्वांचा बाप समजत असतील तर, लोकशाहीचे रक्षकच भक्षक बनत असतील तर, या व्यवस्थाच माणुसकीला मारक ठरत असतील तर घडतात तेव्हा माणुसकीला काळीमा फासणारी, कायद्याच्या कांठळ्या बसवणारी आणि न्याय देवतेला अंध बनवणारी निरंकुश सत्ताधीशांची अमानवी हत्याकांड. आणि नकळत जातात बळी तुमच्या आमच्यासारखे याच व्यवस्थेवर बोट ठेवणारे कैक. आजवर अशाच अनेक सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, प्रबोधनपर नाटिका सादर करत यंदा 37व्या वर्षात दिमाखात पदार्पण करत असताना राजकीय रक्तपिपासू प्रवृत्तीतून आसुरी आनंद मिळवणाऱ्या रक्तहव्यासी यंत्रणेतून गेलेल्या अनेक निष्पाप बळींवर आधारित एक काल्पनिक चित्तथरारक सत्तानाट्य आम्ही घेऊन येत आहोत. करवीर कलानगरीच्या रक्तकोंदणाचा शिरोबिंदू, नाट्याभिनयाच्या नवरंगातील परमाणू, रंगदेवतेच्या सप्तरंगातील इंद्रधनु, या सजीव देखाव्यांच्या कला पर्वणीचा केंद्रबिंदू, सांगरूळचा मानबिंदू, न्यू क्रांती गणेशोत्सव तरुण मंडळ क्रांती चौक सांगरूळ सविनय सादर करीत आहे एक हृदयद्रावक नाट्यपुष्प, सत्तेचा बळी. सत्तेचा बळी. अण्णा, तो शूटर आजवर 3 गेम, 15 हाफ मर्डर, 2 रेप आणि तुमच्या विरुद्ध बोट उचलून बोलणाऱ्याचं तुकडे करून मारणारा आपला हा वाघ खास भेट घेऊन आलाय तुमच्यासाठी. असं बोलवा की त्याला. अण्णा नमस्कार. अण्णा, हेच बोट उचललं होतं ना तुमच्या विरुद्ध का विजय शिंदेनं? बघा, हा घात त्याचा हातच आणलाय. अरे तो तर बघितलाच की मी तुझ्या व्हिडिओ मधनं. छान आहेस तू, आपली जान. लय फेमस झाला राहतो तर. नाही काय मिठी दिया आमचं नाव बात करतो. काय केले? अयो तर आपलाच माणूस. भाई, आपलेच आपल्याला अडचणीत आणत्यात. म्हणून पिल्ला आणि पाणी दोन्ही आपल्याच टाचे खाली पाहिजे. माकडिणीच्या गोष्टीसारखं नाका तोंडात जायची वाट बघायची नसते भाई. इथं पाणी बी आपलं आणि पिल्ल पण. कुणाला गाडायचं, कुणाला बुडवायचं, कुणाला वाचवायचं आणि कुणाला सोडवायचं हे आपण ठरवायचं. इथं पट बी आपला आणि प्यादी बी आपलीच. काय ज्याची चाल वाकडी ती घोडी गायब. याच्यासारखी विजय शिंदेच्या प्रकरणातला हा एकमेव साक्षीदार आणि आरोपी गायब. राम नाम सत्य है. हे सगळं खरं, पण त्याच्या पुढे काय करायचं? पुढं त्या बेगम साहेबी बरोबर
अति प्रसंग रंगवतेच्या आईला फाईल नसते. स्वतःचा जीव वाचवताना तिच्याकडनं झालेला अपघाती मृत्यू. आणि द्या फेकून, नाहीतर पोलीस, पत्रकार, पुढारी आणि ही न्याय मंडळ खिशातच घेऊन फिरतो की आम्ही. जिल्ह्याचा बाप म्हणतात आम्हाला, बाप. काय भाई, किती कलेक्शन झालं रे यंदा? यंदा होय 50 खोके वाळू तस्करीची, 35 कोळशाच्या प्रकल्पाच्या राखीची, पवन चक्कीचे 35 आणि आपल्या त्या दादा कन्स्ट्रक्शन घेतलेल्या आणि न केलेल्या कामाचे हे 20 खोके. आणि किरकोळ मर्डर, सुपारी, अपहरण ही एक 10 खोके जवळजवळ. म्हणजे कसं आहे 150 कोटी पर्यंत म्हणा की हो. माधर छोट, फक्त 150 कोटी? अरे यातले पोलीस आणि आका यांचे गेले 50. तुझ्यासारख्या कुत्र्यांना टाकायला तरी पैसे पुरतील का रे? आपली गँग वाढवायची तर दहशत पाहिजे. दहशत वाढली की इन्कम वाढला, आणि इन्कम वाढला की अजून दहशत बसवता येते. काय हे बघ, लोकांना नसतं मारू नका. हिटलर आठवला पाहिजे. काय हिटलर आठवून मारा त्यांना. हाल हाल करा साल्यांचे. विरोधात जायची ताप नाही झाली पाहिजे कुणाची. कळलं काय? चला बॅग भरा, आका येतीलच इतक्यात. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. जा कामाला लागा. जी आहे. आका या आका या. काय अण्णा बोललो होतं का नाही? मंत्रीच होणार म्हणून. कसा दिवा वाजतोय आता, टॉय 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 टॉय. विरोधकांचं होती की कान केर आईला. आका ते तर तुम्ही होणारच होता की. कोणाची माय व्हॅली होती तुमचा विरोध करायला? आता हा अख्खा जिल्हा तुमच्या बोटावर नाचेल भाऊ. बोटावर राहत कुठं? अन्ना दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अन्ना भरले का खोके? तर अहो कधीच तयार आहे तिथं. हा फक्त इथला पीआय जरा बदलावा लागलीच. त्याची चिंता तुम्ही माझ्यावर सोडा अण्णा. हा, आणि शिंदे तहसीलदाराची धडाधड छापेमारी चालू आहे. अराच्या आपलं पुरावा शोधायचं काम थांबलं पाहिजे अक्का, नाहीतर दुकान बंद आपलं. अण्णा अण्णा काय तर बोलू नका अण्णा. होईल होईल सगळं होईल. हा पैसा भल्या भल्याना बदलतो सेठ. आणि त्यातूनही जे आपल्या आडवे येऊन टॉय 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 करतील त्यांना कसं मोडायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. काय हा? तुम्ही काम चालू ठेवा आणि आमचं नाव वाढवत राहा. हरिओ हरिओ. चला, तो नवीन पवनचक्कीचा प्रोजेक्ट आलाय, कंपनीशी बोलून घ्या एकदा. आमची भूक वाढली आहे म्हणून. आता बकासूर आहोत आम्ही, बकासूर. कळलं की नाही अण्णा? दूध संघ आणि कारखाना मोडून खाण्याची जुनी पद्धत गेली. आता जमाना बदललाय बाई, समजलं का? चला, बघत उभा राहू नका. लावा फिल्डिंग पटकन. नाही लावतो आता लगेच नियोजन लावतो. शाबास रे माझ्या कड्यानो. ती बॅग आण रे इकडे. ही एकूण रक्कम आणि हा ही छोटीशी भेट खास मुंबईच्या फार्म हाऊस साठी. अरे वा 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 गड्यानो, याला म्हणायचं तंतोतंत प्लॅनिंग. सिद्ध टाकली की भूत जमतात अण्णा. अंगाची मैरवी मुंबईचे साहेब, सोन्याच्या जाळीत चांदीच्या जाळीत
उदय साहेबाला बोला. फोन बंद करून ठेवतो काय? ए जा सांग त्याला तुझा बाप आलाय म्हणून इथं. चाल नीट बघतोस काय? थांबा, तुम्हाला आज जाता येणार नाही. साहेब जरा महत्वाच्या कामात आहे, ते कुणालाही भेटणार नाही त्या सध्या. एक 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 काम करा, तुम्ही उद्या या. दारुगडे दारुगड पाठ दिशे, नाहीतर साहेब आधी तुझे लाल करेन काल. सांगितलं ना नाही म्हणून. हे असं ऐकणार नाही. थांब आता तुझी पहिला मी येतो. घेतो पण जमा करून घेतो. आता ते मेनाने काय करणार आहे? अरे काय आम्हाला मारणार ते? नाही बोलू किंवा हॅलो हॅलो अण्णा, इथं पवनच्या केवढा राडा झालाय. मला मारलं या लोकांनी. तरी अण्णा तुम्ही लवकर या. त्याला सांग ठार नाही मारलं म्हणून अजून. हे चला इकडे 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 इकडे. तुझ्या काय प्रकार आहे? काय प्रकार आहे? माझ्या गावकऱ्यांना का मारायला लागलाय? ए सरपंच मध्ये पडायचं काम नाही. नीट बोल. हे बघ ते पवन चक्की ती कंपनी हे आमचं आम्ही बघतो. तू गप निघायचं सिद्ध. चाल. काय मोगलाही लागून गेला काय? हा तू उठा काका उठा. अरे काय करायला लागला? काय करता कळतं का तुम्हाला? इथनं पुढे दादागिरी चालणार नाही तुमची, सांगून ठेवतो. नाही रे, यांची दुकानं बंदच करण्याची वेळ आली आता. तुमची दहशत आहे ना या भागात. त्याला नवीन काय उद्योग उभारू देत नाहीत, उभारलास तर नीट चालू देत नाहीत. दुसऱ्याचा पाय चाटून लाळ घोटणाऱ्यांना काय कळणार रोजगाराची किंमत? अरे भेकडांनो, कष्ट करायला हिंमत लागते, धीर लागतो, संयम लागतो. मग ही चटणी भाकर का असे ना, त्यात स्वाभिमानाचा गोडावा असतो. समजलं का? नाही कळणार तुम्हाला. अरे दुसऱ्याच्या तोडचा घास हिसकावून खाणारी लांडग्याची अवलाद तुमची, तुम्हाला काय कळणार रे माणुसकी? हैवान आहात तुम्ही, हैवान. आता बरोबर ओळखलंच बघ. आम्ही कोण आहे ते? हैवान. निघ ना, निघ चल. भाषणबाजी बाद झाली. चल जा. नाही जातोय मी, पण तुम्ही पण निघा. उगाच इथं वाद नको सांगून. काय करायचं ते आमचं आम्ही बघतो. तू आम्हाला सांगू नको. नाहीतर बघ. नाहीतर काय? नाहीतर काय रे? हे नाहीतर काय? मध्यस्थी करतोय. आमच्या पोरासनी मारलेस काय? ते काय बरोबर झालेलं नाही. त्या सरपंचानं नाक कापलं राव आपलं नाव खराब केलं, बागात आबरू गेली. अरे आपल्याशी नडती म्हणजे काय? राम नाम सत्य है. पण अण्णा त्या ही गोष्ट आकापर्यंत गेली तर अहो धंदा बुडालाच की आपला. काय तर केलीच पाहिजे बघा. लय शिंग फुटल्यात त्याला. मी तर म्हणतो ती शिंगच मोडायची वेळ आली, ते बी मोडक्या सकट. होय होय अण्णा, लय झाला. आता परवानगी द्या आम्हाला. त्याला नुसता मारणार नाही, हाल हाल करून मारणार. कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे आमच्यात नाक खुपसायची. काय दहशत काय असते की नाही ते बघू दे सगळं गाव. हो अण्णा, नुसतं तुम्ही पोलीस स्टेशन सांभाळा. होय 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 होय. बस. आई तिची कापडं काढून त्याला नाक घासायला लावला तर नावचा गोट्या हिली नाही. हे बघून ते गाव सारा. आमच्या शिवाकडे तिची नदीवर लाकडं. ठीक है. राम नाम सत्य है. राम नाम सत्य
ए वॉचमन, आता कसं वाटतंय हवेत गेल्यावर? गारगार वाटतंय की नाही? अरे बोलू 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 तुझ्या सरपंचाला बोलू बोलू. हा, तू काय बोलवणार? मीच बोलवतो, थांब. आणा त्याला. हे कसं आहे मला कळलं नाही इथं. हा इथं पळून का आणलाय? सोडा मला, सोडा सांगतो. या या नेते या या. नाही, नेता बनायला चालला होतास तू? हा? आमच्या धंद्याचं वांद करतोस काय? समाज सुधारक. हा, हा. अरे आम्हाला मारून लोकांच्यात पब्लिसिटी मिळवतोस काय? हा? नाही, आता तुलाच फेमस करतो बघ बघ. हे पट्टा गेले. भाई एक मिनिट पाईप घ्या पाईप. बरं कळत नाही तुम्ही. तारण तिथली तारण. एका मिनिटात काढ. अरे माझे हात पाय तोडा, बस सोडा मला. होणार 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 होणार. नाही, तुझी सुटका होणार, पण कायमची. व्हॉट्सअप आहे बघ. अण्णा हे बघा सरपंच. हे माफी मागे साल्या. हे माफी हा लय आवाज वाढला गेला तुझ्या. कसं वाटतंय कसं वाटतं काय करता तुम्ही? काय थांब जरा अजून मागणार का? माफी मागणार? ते गावातला व्हॉट्सअप ग्रुप ओपन कर. आमच्या बरोबर पंगा घेतल्यानं परिणाम बघू दे की गाव. चल मी काय म्हणतो अजून हानी केला. माझं समाधान झालेलं नाही. अजून मला पटलेलं नाही. सांग तू बघते काय चल 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 चल. अरे शूटिंग घेतोस माफी माग आणि मग अण्णा हिले आमचा बाप आहे. बोल बोल बोल. अण्णा बोलले नाही. अण्णा जमले अजून काय सोडा. आधी बोलला सस्त मग आधी का बोलला नाही? अजून नाही चोपायचा. अण्णा माझा सोडायला पाणी पाहिजे. पाणी कुठं आणतोस? थांब मी देतोय याला पाणी. आकर भाई मेलं वाटते. नको.
माणुसके तोडावेत ना तसं फाडून टाकलं माझ्या बाबांना. अरे बेकारानो हात बांधून मारतो माझ्या बाबाला. बाबा उठा ना बाबा उठा. आपण सगळे मिळून एकत्रित लढूया. या माणुसकीला काळीमा वाचणारा हैवानी जाती विरुद्ध आपण लढूया. उठा ना बाबा, आपल्याला लढायचंय. उठा ना बाबा. पोरी त्याचा हात लय वरपातून आहेत ग, लय वरपातून. अगं शासनाला विकत घेणारा सुलतानी शासक आहेत बघी राक्षस. नाही कळलं माझ्या सरपंचाला, नाही कळलं ते. तू रडू नकस, तो नुसता मेला नाही ग, या मातीसाठी, या माणसांसाठी, त्यांच्या न्यायासाठी लढला आणि शहीद झाला. अगं दहशतवादी बाहेर न येतात, पण ही आपलीच माणसं ईद भर पोटासाठी टीजभर बुद्धी खान ठेवून आपल्याच आया बहिणींना लुटतात, शिरजोरांना तोडतात, न्याय देवतेला आंधळ करतात. मग यात माझ्या सरपंचासारखा भाऊ पेटून उठला तर गौण काय सांग ना. पण नाही, या गाव गुंडांना करायची असते दहशत. स्वतःच्या नाकर्तेपणाच्या षंढत्वाला लपवण्यासाठी राजकारण्यांच्या कुबड्या घेऊन नाचवायचे असतात वर्चस्वाचे झेंडे, आणि मिळवायची असते सत्ता आणखी कित्येकांच्या मुंड्या मुरगाळण्यासाठी. आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा नाईलाज आहे पोरी, नाईलाज आहे, नाईलाज आहे. कसला नाईलाज आहे हो तुमच्या मर्दुमकीवर. असे भ्याड, लाचार आणि हतबल कसे झालात सगळे. तात्या कसे बघा ना, माझ्या बाबांना कसं हाल करून मारलंय त्यांनी. अरे बघा ना, कुठे न्याय देता, घरी न्याय. पण तुम्ही कसले न्याय देणार. अरे तुम्ही सगळे विकले गेलाय. कधी 100, 200, 500च्या नोटेवर आणि जेवणावळीच्या तुकड्यांवर. बनवून घेतले स्वतःला रखेल 5 वर्षांसाठी. पण मी सांगते माझा बाप लाचार नव्हता. मेला तो, पण शेवटपर्यंत विकला गेला नाही. आणि विकलेल्यांच्याकडून कसल्या न्यायाची अपेक्षा मी करतेय. मीच मूर्ख आहे. बाबा उठा, घरी चला. अहो, ज्यांच्यासाठी तुम्ही लढलात ती माणसं नाही, स्वाभिमान मेलेली, स्वाभिमान विकलेले सगळे लाचार आणि षंढ आहेत. मला नाही जगायचं, मलाही मरायचंय, मलाही मरू द्या, मला मरू द्या. माफ कर, आम्ही नाही वाचवू शकलो, नाही वाचवू शकलो. काका बघा ना, कसे पडलेत माझे बाबा, बघा ना. सरपंच हत्याकांडाला तब्बल 3 महिने उलटून गेलेत. अद्याप आरोपींचा पोलिसांना थांग पत्ता लागत नाहीये. संशयित अटक केलेल्या आरोपींवर दोष निश्चिती होत नसल्यामुळे सदर प्रकरण न्यायालयात उभारण्यालाही वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि अपुरे पुरावे यामुळे कदाचित दोषींची निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता असल्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. झालेल्या बदनामीबद्दल विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. बघूया पुढे काय होतं ते. थांबा, मला थोडं मंत्री महोदयांशी बोलायचंय. नंतर आता महत्वाची मीटिंग आहे, तुम्ही नंतर या मॅडम. अरे थांब बोलू दे त्यांना. तुम्ही सरपंच देशमुखांच्या कन्या का? वा, छान. म्हणजे सत्तेचे मांस डोळ्यावर चढल्यावर
भली भली माणसं ओळखी विसरतात म्हणून म्हटलं. नाही 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 बाळ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तर अगं या जनतेचे सेवक. हो का? सेवकाला अंगरक्षक घेऊन का फिरावं लागतं बरं मग? अरे 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 चला रे, चला जरा जरास बाजूला व्हा तुम्ही. मी बघतो. जी सर. बोल, का आली होतीस इथं? न्याय मिळवण्यासाठी. ते तर कोर्टाचं काम आहे. तेच तर विकलं गेलं असेल तर? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतो. नाही साहेब, नाही. आता तर मला चांगली समज आली आहे. या टपरीवरच्या पंटर पासून पोलिसांपर्यंत, पत्रकारांपासून लहान सहान पुढाऱ्यांपर्यंत, वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत सगळे तुमचेच हस्तक आहेत की हो? वा 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 वा, मानलं तुम्हाला. कठपुतळी सारखा खेळ खेळवून तुम्ही मात्र नामानिराळे. छान 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 छान, तेवढं शहाणपण आलंय आता म्हणायचं तुला. अगं या खेळातच तर खरी गंमत आहे. हो, तुमचा खेळ होतो पण जीव आमचा जातो. अरे रे 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 रे, जे 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 झालं ते दुर्दैवी होतं. हे बघ, ते आता विसरून जा. मी तुझा बाप म्हणून तुझ्या पाठीशी आहे. हा घे 50 लाखाचा चेक. ठेव, जरा धीर दे घरच्यांना. साहेब, हा चेक मला का देताय? या कागदाच्या तुकड्यांचा आमिष तुमच्या कुत्र्याला दाखवा, ए मला नाही. आणि जनतेचा बाप म्हणून घ्यायची नैतिक लायकी तरी आहे का तुमची? तोंड सांभाळून बोल, नाहीतर का ठार माराल मला? असे किती आवाज दाबणार आहात तुम्ही? त्याचाही स्फोट होतो साहेब. अहो, भली भली साम्राज्य या स्फोटात उद्ध्वस्त होतात. तेव्हा जरा जपून. आणि त्यात तुमचं हे कष्टाचं थोडंच आहे. ए, तू मला काय धमकी देतेस? आणि आमची संपत्ती वडिलोपार्जित आहे. बाप जाद्यांची पुण्याई आणि आमचं डोकं लढवून मिळवलं हे कुबेरी ऐश्वर्य. त्याची माप तुमच्यासारख्या खालच्या लोकांच्या तोंडात शोभत नाही. आता खरं सांगू का, या डोक्यावर जेवढी केस आहेत त्याच्यापेक्षा तरी जास्तच वाटेनं पैसा येतो घरी. हो का? महा 7-12 8 हा तर तुमच्या आजोबांची मूळ जमीन गुंठ्यातच असल्याचं सांगतोय. कधी गाळला तेवढा घाम आणि कधी कमावलं हे साम्राज्य? काय लक्ष्मी अवतरली का जादूची छडी फिरली? हा, जादूच समज, जादूच. सत्तेची जादू. एकदा ती मिळाली की साम दाम दंड भेद वापरून हवी ती किमया करून घ्यायची. बघ बघ, हे माझं हजारो कोटींचं साम्राज्य. लंकाधीश रावणाची लंका सोन्याची होती. इथं तर कुबेरालाही लाजवेल अशी धनाढ्यता जी मी निर्माण केली आहे ती भगवत नाहीये. हो हो हो, पण तो मार्ग चुकीचा होता हे का नाही लक्षात येते? लोकांचं रक्त पिऊन तुमच्या मुखी अमृत कसं पडेल? मला उपदेश करू नकोस. या जगात एकच तत्व चालतं, एकच, आणि ते म्हणजे पैसा पैसा आणि पैसा. बस. आणि तो मिळवण्याचा हा राजमार्ग म्हणजे सत्ता. अगं, हत्ती चालताना काही मुंग्या अशा चिरडणारच. हो, पण त्यात जेव्हा त्याच्या कानात जातात ना, तेव्हा मदमस्त हत्ती सुद्धा लोळण घ्यायला लागतो हे विसरू नका. ठिणगी सुद्धा वणवा पेटवते आणि सुई सुद्धा रक्त काढते हे विसरू नका. घोंघावणाऱ्या वाऱ्याचं सुद्धा वादळ होतं. अतिरेकाची सीमा ओलांडली तर खवळलेला समुद्र निष्णात खलाशांनाही तळाशी घेऊन जातो. खवळलेला दर्या भल्या भल्या पत्थराला सुद्धा फोडून टाकतो. खबरदार, जर या सत्याच्या सूर्याच्या समोर उभे राहाल तर जळून खाक व्हाल. त्याचा जाज्वल्य रखरखीतपणा जाळून टाकील तुम्हालाच एक दिवस. सत्तेचा भस्मासूर खाऊन टाकील समूळ तुम्हालाच एक दिवस. जराही हव्यासाची भूक आवरा. माझ्या बाबांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल हे कदाचित, किंवा तुमच्या आशीर्वादाने ते निर्दोष सुटतीलही. पण अशा राक्षसांना जन्म घालणाऱ्या या पांढऱ्या महाराक्षसाचं काय? भाग्यश्री, त्याला काय शिक्षा मिळणार आहे सांगा? कोण न्याय देणार आहे? विकले गेलेले पोलीस की न्याय व्यवस्था? नाही, मलाच तो मिळवावा लागेल. होय, मलाच हा न्याय मिळवावा लागेल.
निदान इथून पुढे तरी ही घटना या व्यवस्थेला डोळे उघडायला लावेल. मोडूनच काढावी लागेल मला ही दहशत. आणि यासाठी मला माहितीये की मला काय करायचंय ते. पोरी चुकलो मी. अगं मला माफ कर. नाही. तुला हवे तेवढे पैसे देतो. नाही, दहशत आहे ना तुमची? अरे सांगा ना, दहशत आहे ना तुमची? नाही. दहशत तर खानानं सुद्धा केली होती, पण तीही मोडली आमच्या राजानं कोथळा काढून, आई भवानीच्या आशीर्वादानं. अरे बघ, तीच साक्षात तुळजा भवानी उभी आहे तुझा काळ बनून तुझ्या समोर. आठव याच मातीतला तो तारा राणीचा इतिहास. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शहाचे गेले पाणी, भद्रकाली रामराणी, तारा राणी कोपली. तुझ्यासारख्या या माणसानं या मातीत काढूनच ही दहशत मोडून काढावी लागेल. जोपर्यंत या गाव गुंडांना आपण सत्तेचा आश्रय देऊ तोपर्यंत अशी सरपंच हत्याकांड होतच राहणार. आणि म्हणूनच या सत्तेतील पिशा